नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एसटी प्रोडक्शन मध्ये आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज दिसते तुम्हाला ऍक्टिवा 125 या गाडीचा आज आम्ही टेस्ट ड्राईव्ह घेणार आहे। मी तिच्या फीचर्स बद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देते। हा डिस्प्ले दिलेला आहे। हा डिस्प्लेला आपल्याला ऑपरेट करण्यासाठी पहिले गाडी स्टार्ट करावी लागेल। त्यानंतर आपल्याला इथं फीचर्स दिसतात, जसं की तुम्ही बघितले ते इंजिन चालू झालेला मेसेज आलेला होता आपल्याला। जसं की आता गाडीचं स्टँड लावलेलं आहे, ते मूव्ह बॅक केलं की ते ऑटोमॅटिक कट होऊन जातं। त्यासाठी आपण इथे फीचर्स बघण्यासाठी इथे कर्सर बार दिलेला आहे, तर त्यावर आपण इथून फीचर चेक करून घेतो। जसं की पेट्रोलचं फीचर्स, तर पेट्रोलचं फीचर्स म्हणजे काय, आपण इथून बघू शकतो की रेंज किती आता आमच्या समोर 171 वर जाऊ शकते आणखी। आणि फ्यूल कॅपॅसिटी किती दिलेली ती ही जस्ट आता ट्रिप इथून। हा, याच्यामध्ये एक प्लस पॉईंट काय माहिती ना, की तुम्ही काय करू शकता, इथून ट्रिप्स सिलेक्ट करू शकता। जसं की आता बघा इथं हे टोटल किलोमीटर किती चाललेलं आहे हे धावण्यात आलेलं आहे इथं आपल्याला। त्यानंतर हे ट्रिप ए वर आम्ही गाडी एवढी चालवलेली, ट्रिप बी वर एवढी गाडी चालवलेली असं याच्यामधून बघू शकता। इथून ॲव्हरेज स्पीड पण तुम्ही गाडी चालू असताना बघू शकता। जसं की इथं टाइम दिलेला आहे, हा आपला ग्लोबल टाइम असता आहे। इंडिकेटर जर का दिला तर हे इंडिकेटर आपल्याला इथे ब्लिंक होत असतं, जसं की लाईट लागलेला असेल पुढे आणि ते ब्लिंक दिलेला असेल। आणि याच्यामध्ये एक प्लस पॉईंट काय माहिती आहे का, की लाईट जो आहे हा गाडी बघा इथे आपण कळतं आपल्याला की लाईट वर एक खाली हे बघण्यासाठी बटन सुद्धा दिलेलं आहे। गाडी स्टार्ट करण्यासाठी आता हे इथं सेल्फ बटन आहे, सेल्फ बटन गाडी हे बघा बटन जर काही असलं स्टँड गेट लागेल असतं गाडी चालू होत नाही। त्यासाठी आपण काय करावं, स्टँड बंद करावं लागतं, ब्रेक पकडायचं, ब्रेक द्यायची, गाडी आला स्टार्ट होणार। गाडीला बंद करायचं असेल तर हे बघा बटनावर गाडी कधी बंद होतो आपल्याला चाबी इथे आपण फर्स्ट फ्युलचं तुम्हाला सांगितलं। नंतर इथून आपण हे ट्रिपला लावू शकतो इथून, म्हणजे की ट्रिप ए ट्रिप बी असं सेट करू शकतो। म्हणजे की तिथे सेटिंगचं गाडीची सेटिंग आहे सुद्धा। फंक्शन्स मध्ये काय दिलेलं आहे, डिस्प्ले म्हणजे काय आपण इथे बघू शकतो डिस्प्ले टाईप एका याच्यामध्ये काय आहे की इथं बार आहे आणि ते सिंपल येतं। सिंपल वाल्याचे इथं साधारण आहे आणि बार याच्यावरती जी तुम्हाला लाईन लावली होती का ते येतं त्याच्यावर। स्पीडोमीटरचं काही रास्ता आहे हे ब्राईटनेस साठी, म्हणजे ब्राईटनेस जर समज गाडी ॲट वर करू शकते किंवा मॅन्युअल करू शकतो। तुम्हाला माहित असेल की अंधाराच्या वेळेस कशी असते ते, त्या पद्धतीने ते त्याचा उपयोग होतो। म्हणजे थीमच्या याच्यामध्ये डार्क होईल ते सर्व्हिसिंग आम्ही करून आलेली। तुम्ही आमचा पहिला ब्लॉग चेक केला असेल, हे मेंटेनन्स सॉफ्टवेअरच आहे। मेंटेनन्स याच्यामध्ये काय इथं कळून जातं की बाबा याच्यामध्ये कुठं प्रॉब्लेम आहे, इंडिकेटर म्हणजे लागून जातं त्याला असं इथं काहीतरी ट्रिप होत आहे इन्फॉर्मेशन बस, बाकी काहीच नाही। हा लोगो दिलेला आहे हे। आणि हा प्लस पॉईंट काय माहिती आहे का, कोणत्या गाड्यामध्ये इथे असते किंवा इथे असतं, इथं दोन्ही असं दिलेलं आहे। आणि हो, आणि आणखी तुम्हाला मी गोष्ट गावायच राहिली आपला फ्युचरपेक्स गाडी चालू झाली रे बाई, इथे एक ऑप्शन दिलेलं आहे फ्यूल आणि सीटचं। इथे जर का क्लिक केलं आणि तुम्ही जर का समजा त्याला आता वरती जर का पुल केलं तर पेट्रोलसाठी ओपन होईल, आणि खाली जर का गेलं तर सीट ओपन होईल। त्याच्यात पण बाकी याच्यात लॉक करण्याचे सिस्टम होईल ते सगळं लॉक आता कसं गाडी टर्न केल्याशिवाय ते होणार नाही, ठीक आहे। आता इथून सीट ओपन झालेलं आहे, हे बघा इथे कागद ठेवण्यासाठी स्पेशली जागा दिलेली। आणि मेन म्हणजे इथं आपण काही सामान असं टेकून इथून लटकून पण देऊ शकतो। आणि हे काही खोलण्यासाठी उपकरण पण दिलेले आहे। आता यांचं स्क्रू ड्रायव्हर आणि ते गाडी मध्ये यूज काही प्रॉब्लेम आले कुठं ते बघण्यासाठी, प्लस काही एवढंच आहे। आणि हा हे जावायचं राहिलं तुम्हाला, हे मागचं मी धावतो तसं हे बघा इथे गेलं आणि इथं काय केलं त्याला लॉक केलं आम्ही। आता जसं याला ओपन करेल हे फुल ओपन नंतर असं काही याच्यामधून रोटेट करून काढून घेऊ शकतो। तर चला मित्रांनो, आता आपण एकदा टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेऊन बघू गाडी कशी चालते ते एकदम बघू एकदा आता कशी घेतात। तर आणली आता आम्ही गाडी एकदम रस्त्यावर हायवेला लावली एकदम ओके मध्ये। आता बघू आपण समोर बघू शकता तुम्ही डिस्प्लेवर सगळं शो करते, स्पीड वगैरे पेट्रोल वगैरे सगळं शो करते डिस्प्लेवर। तर मित्रांनो, चांगल्या प्रकारे गाडी चालवून बघितल्याने एकदम स्मूथ चालते गाडी, स्लिप वगैरे काही होत नाही। कोणती गाडी मोठी गाडी आली तर हालत बिलत नाही। ब्रेक वगैरे पण एकदम चांगल्या प्रकारे लागतंय, चांगल्या प्रकारचे वर्क करतोय ब्रेक पण। अशा प्रकारे आपण टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघितलेली आहे, तर आपण गाडी परचेस करू शकता। आणि हिचं बजेट पण चांगलं आहे आणि लुक पण चांगला आहे, तर आपण ही गाडी घेऊ शकता। या गाडीमध्ये काहीच हरकत नाहीये, असं बघितलंय आम्ही, सगळं ट्राय करून बघितलंय, काहीच आपण बघितलंय टेस्ट ड्राईव्ह आणि हिचे तर कसं वाटले तुम्हाला फंक्शन वगैरे टेस्ट ड्राईव्ह कशी वाटली ते तुम्ही सांगा।
ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा.